तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती नीट पहा. ही होती मुंबई नगर महापालिकेसाठी भाजपाची स्टार प्रचारकांची लिस्ट. यामध्ये काही उत्तर भारतीय राज्यातील मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री देखील सामील होते. पण जशी ठाकरे बंधूंची महानगरपालिका निवडणुकीसाठी युती झाली आणि त्यांच्या मुलाखतींना, प्रचार सभांना ज्या प्रकारे मराठी माणसांनी प्रतिसाद दिला, हे पाहून जवळजवळ बाहेरच्या राज्यातील कोणताच भाजपाचा स्टार प्रचारक महाराष्ट्रात आला नाही. त्याचबरोबर 20 वर्षानंतर मुंबईमध्ये शिवतीर्थावरती ठाकरे बंधूंची झालेली सभा ही या निवडणुकीमधील टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून भाजप आणि शिंदेची शिवसेना देखील शिवतीर्थावरती सभा घेतली, पण या सभेला लोकांचा धीमा प्रतिसाद मिळाला. एकूण पाहता मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी माणसांची मतं हे पूर्णपणे ठाकरेंच्या बाजूला गेलेली दिसतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यावेळी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता येईल हे कमेंट करून नक्की सांगा.